मायबा परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थ करत असताना बरोबर बोलतात, अहो बाह्य दृष्टीने तुमचा देह दिसण्याकरता काळा असू द्या गोरा असू द्या, शरीर तुमचं कितीही ठिकाणी वाकडं असू द्या, तुमच्या शरीरामध्ये कितीही ठिकाणी व्यंग असू द्या, परंतु परमार्थामध्ये आल्यानंतर मन मात्र शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. आणि मन शुद्ध पवित्र नसेल तसा परमार्थ म्हणजे शुद्ध विटंबना आहे, त्याचा उपयोग होत नाही. कवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी करमे तो तत्वता. विटंबुगा ही शुद्ध विटंबना आहे. कशी विटंबना आहे ज्ञानोबा बोलतात, मृत जैसा शृंगारीला, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखीला, गोळे जैसा. पुढे ज्ञानोबा बोलतात, ओस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिपिले, कुंकुम सिंदूर केले कांतहीने. अष्टावक्र मुनी, अष्टावक्र ऋषी किती ठिकाणी वाकडे होते विठू भाऊ? 8 ठिकाणी वाकडे होते. परंतु मन, हृदय, अंतकरण एवढं पवित्र होतं, एवढं शुद्ध होतं की त्या हृदयामध्ये देवाला साठवण्याची योग्यता होती.